स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी अमरावतीत पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आलं। लोकसेवा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। विदर्भातील बेरोजगारी, उद्योगांचा अभाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि तरुणांचा रोजगार हा प्रश्न गंभीर असून स्वतंत्र विदर्भ हाच विकासाचा मार्ग असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलनं केली जात आहेत। याच मागणीला पुन्हा जोर देण्यासाठी लोकसेवा काँग्रेसच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये बेरोजगारी, उद्योगांचा अभाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे। राज्यातील इतर विभागाच्या तुलनेत विदर्भाच्या विकासाकडे अपेक्षित गांभीर्यानं पाहिलं गेलं नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। विदर्भातील अनेक तरुणांना रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, नागपूरसह राज्याबाहेरील शहरांकडे स्थलांतर करावं लागतंय। स्थानिक पातळीवर उद्योग उभारले जावे, विदर्भातील तरुणांच्या हाताला काम मिळावं आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा लाभ स्थानिक जनतेला मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर अद्याप ठोस निर्णय झाला नसल्यानं आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी आहे। याच पार्श्वभूमीवर अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेगळा विदर्भ निर्माण झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही अन्नत्याग आंदोलनाला बसलो आहे। आणि वेगळा विदर्भ का? कारण की आजचा युवा पिढी तुम्हाला माहिती आहे कसा आहे। आज युवकांना शिक्षण झालं की त्यांना बाहेर जिल्ह्यात कंपनीमध्ये नोकरी करायला जावं लागतं आणि इकडे विदर्भात बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि अशा अनेक समस्या आहे विदर्भात की आज विदर्भात वीज निर्मिती होऊन राहिली, परंतु जिथे वीज निर्मिती होते तिथेच आम्हाला युनिट दर जास्त आहे आणि महाराष्ट्रात जे वीज चालली विदर्भातून तिकडे युनिट दर कमी आहे। एवढा आमच्यावर अन्याय का? आणि जो महाराष्ट्राच्या तिजोरीवर जे बोजा चढतो महाराष्ट्राच्या नावाने, मग आम्ही का विदर्भात्यांनी सहन करावा? अशा अनेक समस्या आहे। आज आमची इथे MIDC आहे, परंतु इतर बाहेर इतर राज्याचे तिथे कर्मचारी काम करतात आणि इथले स्थानिक जे युवक आहेत त्यांना ते डावलले जाते, घेत नाही। अशा भरपूर समस्या आहे विदर्भाच्या, म्हणून आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे।